पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, सुस्वागतम खवय्यांनो, ताई, माई, अक्का, घरातले भाऊजी, काका मंडळी, आहो अगं सगळे मिळून पाहताय झी मराठीवरती हा ताजा गरमागरम एक छानसा गुबगुबीत कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये। मला एक सांग, तुमच्या घरात स्वयंपाक कोण करतो? जीजी, आजी, आई, काकू सगळ्या मिळून करतात? बर, पण फॉर अ चेंज कधी कधी बाबाही स्वयंपाक करत असतात। मग बाबा जेव्हा स्वयंपाक करतात तेव्हा त्यांची स्पेशालिटी काय असते? राईस। मग ते काय बिर्याणी, पुलाव वगैरे? पुलाव करतात, बिर्याणी करतात आणि पालक राईस करतात, खूप मस्त करतात। किती छान। काय होतं माहिती का, घराघरामध्ये म्हणजे स्वयंपाक हा पुरुषांनी केलाच नाही पाहिजे, महिलांनीच केला पाहिजे असं तर काही नसतं, सगळ्यांनी केला पाहिजे। पण फॉर अ चेंज जेव्हा बाबा एखादा पदार्थ करतात तेव्हा मुलांच्या चेहऱ्यावरचे भाव जरा वेगळे असतात। आम्हालाही खूप भारी वाटतं। म्हणजे माझ्या आईने खिचडी केली की आमचे बाबा कढी करतात, माझ्या आईने छान गरम भाकरी केली की आमचे बाबा भुरका करतात, आणि आईने केलेल्या भाकरीपेक्षा आम्हाला बाबांनी केलेला भुरका जास्त आवडतो, आहे की नाही? कधी कधी असंच होतं। हे सांगण्यामागचं कारण असं आहे की आजच्या या भागामध्ये एक आपल्याकडे ताई आलेल्या आहेत आणि एक दादा आलेले आहेत। त्यांचा परस्परांशी काही संबंध नाही, पण ते एकत्र इथे आलेले आहेत कारण त्यांना स्वयंपाक करायचा आहे। आपल्यासाठी भारीच गोष्ट आहे ना। या दोघांना इथे आमंत्रित करूया, त्यांचं स्वागत करूया, गप्पा मारूया आणि पदार्थ बघूया। चला या नमस्कार। नमस्कार 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 या नमस्कार नमस्कार। काय नाव आपलं? मी उदय गोखले। मग तुमच्या घरी कोण कोण आहे? माझी मिसेस आणि माझी छोटी मुलगी हिच्या एवढीच आहे बरोबर। अरे वा, आणि हिच्यासारखीच आहे। क्या बात आहे। तुमचं काय नाव? माझं नाव सौ पल्लवी आचार्य। बरं, तुम्ही कुठले आहात? मी ठाण्याहून आले। अरे वा, तुमच्या घरी कोण कोण असतं? माझ्या घरी माझे मिस्टर, मुलगी 12वी तेदी आणि सासूबाई आणि मी चौघ जण। फार भारी। तुम्ही जॉब करता? करायचे, आता गेली 5-6 वर्ष घरी आहे। बरं, आणि तुम्ही? माझं स्नॅक सेंटर आहे। अरे वा, आणि मीच स्वतः सगळं बनवतो तिथे, मीच तिथला कुक शेफ काय म्हणाल ते आहे। मला काही तुम्ही शेफही सगळं मीच आहे। तर आज आपल्याला करेक्ट माणूस मिळालेला आहे। आणि तुमच्या घरी आवड आहे की नाही खवय खाण्याची? हो, सगळ्यांना एकदम व्यवस्थित खाण्याची आवड आहे, खिलवण्याची आवड आहे सगळ्यांना, त्याच्यामुळे एकदम असतं। तुम्ही कधी रत्नागिरीला गेलात? ॲक्च्युली रत्नागिरीला माझा मामा राहतोय। कोण? नाव काय? फडके म्हणून, उर्ध्याला फडके असतात ते। कोण? ऋषिकेश फडके? येस, ऋषिकेश माझा मामे भाऊ आहे। मग आपण नात्यात आहोत। काय सांगता? ऋषिकेश माझ्या बायकोचा सख्खा मामे भाऊ लागतो आणि ऋषिकेश माझाही मामे भाऊ लागतो, त्याच्यामुळे बघा यांचाच एपिसोड सुरू झालाय। तुम्ही नातेवाईक आहात एकमेकांचे? हे आम्हाला इथे आल्यावर कळले। पण इथे आल्यावर कळलं? तुम्हाला खरंच माहित नव्हतं? खरंच माहिती नव्हतं। पण किती छान गोष्ट आहे, आज एवढे तुम्ही लांबचे नातेवाईक आज या कार्यक्रमात भेटलात। मग आता पदार्थ दोघं मिळून करणार का सेपरेट करणार? नाही, वेगवेगळे करणार। वेगवेगळा वेगळा, माझा वेगळा। वा वा वा। पण आज बघा, खवय्येगिरीच्या या मंचावरती खवय्येगिरी जशी ही आपली आवड आहे, खिलवण आवड आहे, कधी कधी स्वयंपाक करणं ही आपली गरजही असते आणि त्यातून तो आपला व्यवसाय होतो। तर असे हे दोन व्यक्ती इथे आलेले आहेत। आपण स्वयंपाकाकडे जाऊया। पहिला पदार्थ कोण करणार, आचार्य मॅडम की गोखले सर? आचार्य मॅडम। चला, आचार्य मॅडम पहिला पदार्थ करणार आहेत। ठाण्याहून आलेल्या आहेत त्या। पण स्वयंपाक म्हटल्यानंतर स्वच्छता ही आलीच, कुठल्याही कामात स्वच्छता हवीच। पण तुमचा तर तो व्यवसाय आहे आणि तुमची ती आवड आहे, आणि त्याला आपल्याला माहिती आहे स्वयंपाकाची आवड आहे म्हटल्यानंतर स्वच्छता किती महत्वाची आहे। म्हणूनच हे इंडिया गेट कडनं तुमच्यासाठी छानसा ॲप्रन। वा वा। उद्देश आमचा एवढाच की तुम्ही आमचा स्वयंपाक घाण करू नये। वा, चला, पल्लवी मॅडम पहिला पदार्थ करणार आहेत आणि त्या पदार्थाचं नाव आहे पडवळाचे तोडे। मुलांना पडवळ फारसं आवडत नाही, कारण का त्याचा आकार किंवा त्याची चव फारशी अशी उठावदार नसते। पण ह्या पद्धतीने जर स्टफ करून आपण पडवळ केली तर ती मुलांना खूप आवडतात, कारण का त्यांना आजकाल ते कबाब आणि सगळे मोमो, सगळे स्टफ पदार्थ आवडतात। म्हणून हे पडवळ पण तसंच स्टफ करून दिलं की बरोबर खातात एकदम। पडवळाच्या तोड्यांसाठी लागणारं साहित्य काय ते आधी आम्हाला सांगा। पडवळ, खोबरं आणि कोथिंबीर, साखर, भाजलेलं चण्याच्या डाळीचं पीठ, आमचूर पावडर, धने जिरे पावडर, हळद, मीठ आणि लाल तिखट। ठीक आहे पल्लवी मॅडम, आपण याच्या कृतीकडे जाऊया आणि पडवळ कसंहीच्या आज घशाखाली उतरवायचं याची सोय करूया, चालेल? पण तोपर्यंत गोखले साहेब माझ्यावर उपकार करा। करतो प्लीज। आय एम सो सॉरी सर, मी तुम्हाला त्रास दिला नसता, पण माझ्याकडे पर्याय नाही। बाय बाय। चला, पल्लवीजी तयार आहेत पहिला पदार्थ करायला, पडवळाचे तोडे। साहित्य आपण पाहिले, कृती पहिल्यांदा काय करायची? आता पडवळ ॲक्च्युली आहेत ती बघाल तर मी ती अशी गोल गोल कापून घेतलेत आणि त्यातल्या बिया काढून घेतल्यात। आणि आता हा बाकीचा सगळा मसाला आहे तो एकत्र करून त्याच्यात तो स्टफ करायचा आणि तेलावर दोन्ही बाजूनी त्याला शॅलो फ्राय करायचा। आमच्याकडे एक नियम आहे बरं का पल्लवी मॅडम, स्वयंपाक शांततेत नाही होऊ देत आम्ही। आम्हाला गप्पा खूप आवडतात। गप्पा मारणं तर काय पटायत ना? एकदम। व्हेरी गुड। मुलगी, आता तुम्ही मुलगी म्हणालात ना घरी? हो, मुलगी आहे। कितवीला आहे ती?
माझी लेक 12वी ते आता अरे वा, कोणती फॅकल्टी? सायन्सला आहे. व्हेरी गुड. मग अभ्यास? अभ्यास चालू आहे, बोर्डाच्या प्रॅक्टिकल्स चालू आहेत सध्या त्यांच्या. अच्छा, हुशार आहे? बऱ्यापैकी. ॲक्च्युली त्यांची खरी हुशारी कळली नाही आहे, कारण का त्यांची 10वीची परीक्षाच झाली नाही आहे कोविडमुळे. म्हणजे आता 10वी दिलीच नाहीये का? नाही, कोविडमध्ये ज्या 10वी 12वीच्या परीक्षा कॅन्सल झाल्या त्याच्यात आमच्या लेकीचा नंबर आला आहे. आता डायरेक्ट 12वी? डायरेक्ट 12वी. अहो मग हे प्रेशर आहे. खूपच प्रेशर आहे. कारण आपल्याला त्या परीक्षांची सवय नाही आणि आपण आता थेट 12वी देणार. येस. मग टेन्शन आलं नाही तुम्हाला? आलंय, पण आता कसं आहे की टेन्शन आलं तरी तिच्यासमोर दाखवता येणार नाही, कारण का तिला अजून टेन्शन येईल त्याच्यामुळे. बापरे. बरं, ह्या टेन्शनच्या नादात आपण साहित्य विसरायला नको. आपण काय घातलं याच्यामध्ये? आपण याच्यामध्ये खोबरं कोथिंबीर घातली, साखर घातली, चण्याच्या डाळीचं पीठ घातलं, आमचूर पावडर घातली. आता याच्यात मी धने जिरे पावडर घालते. बर. हळद घातली. आता हळद घातली. तिखट आपल्याला हवं तसं घालू शकतो. लाल तिखट कोणाला ह्याच्यामध्ये जर मिरची वाटून घालायची असेल ते घालू शकतात. कांदा घालू शकतो. कोणाला ह्याच्यामध्ये पनीर घालायचं असेल, चीज घालायचं असेल, काही स्टफ करा. पडवळाच्यात सगळं खपतं, म्हणजे अगदी दुधी बिधी बारीक चिरून घातला तरी पण चालून जातं. करेक्ट. काहीच कळत नाही त्याच्यात. कारण बरोबर, हा मुद्दा महत्वाचा आहे. याच्यामध्ये आपल्याला हल्लीच्या त्या स्टार्टर्सनुसार चीज क्यूब घालायचं असेल, चीज किसून घालायचं असेल, किंवा थोडेसे ड्रायफ्रुट्सही मला वाटतं बेदाणे वगैरे याच्यात आपण ऍड करू शकतो. चालू शकतात. हो की नाही? तुम्ही तुमच्या आवडीनुसार आतलं जे सारण आहे ते बदलू शकता. तोडे कसेही करा. हो, तोडे ते तोडेच. तेवढे शेवटी. बरं, हॉबीज काय काय तुमच्या? म्हटलं तसं वाचन मुख्य आवड आहे. त्याच्यानंतर नृत्य, कथ्थकच्या परीक्षा दिलेत, आणि संगीत ऐकणं, गाणं ऐकणं. म्हणता? नाही, म्हणत नाही, फक्त ऐकते. बरं, ठीक आहे. छान. पाणी घालायचं याच्यात? अगदी किंचित पाणी लागेल. तुम्ही म्हणाल तेवढंच. अगदी थोडंसं. हा, बस. तुम्ही अगदी हाताने केलं तरी चालेल बरं का? हो हो हो. तुमच्या अगदी रोजच्या पद्धतीनुसार. बरं, हे आपण ना पूर्ण ओलाही नाही केलंय, थोडंसं अर्ध कोरडं ठेवलंय. अर्ध कोरडं ठेवलंय, म्हणजे ते कसं त्याच्या आत व्यवस्थित ते जातं. आणि पूर्ण कोरडं केलं तर तव्यावर लावल्यानंतर ते बाहेर यायची शक्यता असते. मग सगळा तो मसाला पसरून तवा खराब होणं, पदार्थ चांगला न होणं, असं सगळं होतं. बरोबर. आपण भरली भेंडी खाल्लीये, भरलं कारलं खाल्लंय, भरलं वांग खाल्लंय, पण हा जो पडवळाचा प्रकार आहे हा भरायचाच आहे, पण त्याला तोडे नाव दिले. आणि छान आहे हा पदार्थ खूप. खरं सांगू का, मला सुद्धा पडवळ नाही आवडत. आता असं खाऊन बघा. ते ना आई कधी कधी पडवळचे भजे किंवा कढीमध्ये वगैरे घालते ना, मी ते असं बाजूला काढून ठेवतो. पण आता हे जरा वेगळं दिसतं, त्याच्यामुळे मी ट्राय नक्की करेन. म्हणजे मी माझ्या ज्या मैत्रिणींना हा पदार्थ शिकवला त्यांनी केलं आणि सगळ्यांनी सांगितलं की नाही, आता पडवळ मी आता अशाच प्रकारे करतो. मी नॉर्मल पडवळाची भाजी सोडून असंच करतो. चांगलं आहे. आणि शेवटी आपला हेतू तर तुम्हाला माहिती आहे, चोचले जिभेचे आणि लाड मुलांचे. मुलं पडवळ खात नाहीत, मग अशा पद्धतीने दिलं की खाल्ल्याशिवाय राहत नाही. अगदी नक्की खातील, कारण का नुसत्या वरण भाताबरोबर जरी भाजी नसेल आणि असं तोडे दिलेत तरी खाऊ शकतात. बरोबर. आणि कृती एकदम सोपी आहे. हो, एकदम सोपी आहे. कमीत कमी कष्टात. स्वयंपाक रोजचा तुम्हीच करता? हो. अच्छा. मनापासून आवडतो करायला. वा वा वा. म्हणजे तशा सासूबाई घरी आहेत, त्याही शिकवत असतात, मदत करत असतात. पण कधी पदार्थ फसलाय वगैरे असं काही? अगदी लहानपणी फसला होता एकदा, त्याच्यानंतर फारसा खरंच माझा पदार्थ फसला नाहीये. चांगलं आहे ना. हो, म्हणजे लहानपणी फसला होता. म्हणजे मी आळूवड्या करायला गेले होते आणि 4 माणसांच्या ऐवजी त्या 25 माणसांच्या आळूवड्या झाल्या होत्या. इतकं मी पीठ भिजवलं होतं. पण झाल्या का आळूवड्या? हो, झाल्या, चवीला चांगल्या, पण ते पीठच इतकं झालं की एक्स्ट्रा पानं आणून मग परत त्याचे उंडे करून. प्रमाण वाढलं ना. प्रमाण वाढलं. चव छान राहील. चव छान राहील. मग काय, मग फसला म्हणता येणार नाही. नाही. बरं, आता काय घालू याच्यात? ह्याच्यामध्ये तेल घालायचं आता. किती लागणार आहे बघा. हा, बस. पुरे? बस. आता काय? आता मी हे तोडे त्याच्यामध्ये लावते. द्या. मी पण एक ठेवतो. हो, ठेवा ना. बघा सारण कसं छान भरगच्च भरलेलं आहे. आणि तोडे त्याच्यावर झाकण ठेवायला लागेल आपल्याला. झाकण ठेवायचं. हो, तो जरा लुडकत आहे मध्ये. किती वेळ?
आता साधारण एक 2-4 मिनिटं ह्या बाजूनी, मग ते बाजू उलटी करून 2-4 मिनिटं त्या बाजूनी, म्हणजे दोन्हीकडून त्याला चांगली वाफ मिळेल आणि मग ते पण शिजलेचं मग आहे. जे आवरड आहे, हा जो पोर्शन आहे पडवळचा, हो. त्याला वेगळं हे करायची गरज नाही नाही, तो वाफेवरती तयार होईल. वाफेवरती शिजतो तो, आणि पडवळ कसं पटकन शिजतं एकदम. हो, तशी ती मिळमिळीतच भाजी आहे, पण तिला आपल्याला छान नाही, शिजवायचं तुम्ही आहे. खाऊन नक्की रिप्लाय द्या ती नाही कशी नाही, आता झाली मला याच्यात. मला मी उत्सुक आहे, कारण काय पडवळ मी फार आनंदाने खात नाही, प्रामाणिकपणे सांगतो, पण या पद्धतीने केलंय म्हटल्यानंतर मला जरा उत्सुकता आहे. आम्ही एक काम करतो, एका बाजूने 2-3 मिनिटं, ते परतून झाले की दुसऱ्या बाजूने 2-3 मिनिटं असं छान परतून घेतो. तयार होतील पडवळाचे तोडे. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता पडवळाचे तोडे तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम पडवळाच्या आतील बिया काढून घेऊन त्याचे गोल पोकळ तुकडे करून घ्यावे, जेणेकरून त्यात स्टफिंग भरता येईल. आता एका बाउलमध्ये खोबरं, कोथिंबीर, चण्याच्या डाळीचं पीठ, साखर, आमचूर, धणे-जिरे पूड, हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालावं. हे सगळे कोरडे पदार्थ एकत्र करून त्यात अगदी थोडंसं पाणी घालावं. मिश्रण पुन्हा एकजीव करून घ्यावं. अर्ध कोरडं अर्ध ओलसर असं हे मिश्रण तयार करून घ्यावं आणि ते पडवळाच्या तुकड्यांमध्ये भरून घ्यावं. आता हे तयार केलेले तोडे सर्व बाजूंनी शॅलो फ्राय करून घ्यावे. शॅलो फ्राय करताना वरून थोडा वेळ झाकण ठेवावं. चमचमीत असे पडवळाचे तोडे खाण्यासाठी तयार आहेत. पडवळाचे तोडे झाले तयार, पण मला असं वाटतं हे तोडे थोडे झालेत, कारण आपल्याला भूक खूप आहे, हो की नाही? आपण अजून ते करूया. एरवी पदार्थ व्हायच्या आधीच इथे मॅडम उपस्थित असतात. आज पडवळे म्हणल्यावर दिसले सुद्धा नाही, आता पकडून आणलंय का असं? पडवळ आहे ना, म्हणून 50-50 आवडतं. 50-50 नंतर आहे. अच्छा, पण हे खावं तर लागेल ना आपल्याला, हो, त्याच्याशिवाय उपाय नाहीये. उपाय नाही, खावंच लागेल, आनंदाने खावं लागेल. पडवळाचे तोडे जरा बाजूला ठेवूयात आणि आता तुम्ही हिला घेऊन जा, हो की नाही? तू जा ग, आम्ही करतो पुढचा थांबू पदार्थ. दे ना प्लीज. का थांबू दे? प्लीज मला बघू दे ना, गोड आहे ना, ड्रायफ्रुट्स पण आहे. हावरेपणा कसा आहे बघितलं? ड्रायफ्रुट्स आहेत म्हणून थांबायचंय आणि पडवळ असताना पळून जायचंय. ठीक आहे, लांबच्या भावाची जवळची मुलगी आहे, तुम्ही थोडा आराम करा, आम्ही पुढचा पदार्थ साहेबांकडून करून घेतो. Yes, yes. थँक्यू सो मच. या गोखले सर, आता पुढचा पदार्थ आपल्याला करायचा आहे. याचं काय नाव आहे? नाचणी खजूर ड्रायफ्रूट रोल. बरंच काय काय नावात. बरंच काय काय आहे. नाचणी, खजूर खजूर रोल नॉर्मली माहिती आहेत, हो. पण आता कसं आहे 2023 हे पौष्टिक तृणधान्याचं वर्ष आहे आणि नाचणी अत्यंत पौष्टिक पण आहे. पौष्टिक आहे ना? आहे. तर त्याच्यामुळे नाचणीचं सत्व आणि खजूर आणि ड्रायफ्रुट्स असं सगळं आपण एक त्याचा मस्तपैकी रोल बनवणार आहोत. चला, Yes. आता या नाचणी ड्रायफ्रुट्स खजूर रोल साठी लागणारं साहित्य काय ते आम्हाला सांगा. खजूर मी 2 प्रकारचा वापरलाय, काळा खजूर पण वापरलाय आणि लाल खजूर पण वापरलाय, अशासाठी की काळा खजूर जास्त पौष्टिक असतो, Hemoglobin. लाल खजूर दिसायला पण चांगला दिसतो, दिसताना तो रोल जो होतो तो मिक्स चांगला दिसतो. त्याच्यानंतर हे नाचणीचं सत्व आहे, हे साजूक तूप आहे. त्याच्यानंतर हा ड्रायफ्रुट्सचा चुरा आहे, हे पण ड्रायफ्रुट्सच आहेत, फक्त जरा भरड आहे थोडीशी. ही खसखस आहे, रोलला बाहेरून डेकोरेट करायला आणि दिसायला पण चांगलं दिसतं, पौष्टिकता आहेच ती. आणि हे नाचणीचं सत्वच आहे, फक्त ते मी साजूक तुपात परतून घेतलंय. बरं, आणि ही वेलचीची पावडर आहे. चला कृतीकडे म्हणूया गोखले साहेब. अरे पण त्याच्या आधी आपल्याला हे तोडे जरा बाजूला ठेवायला लागतील. चला, कृती पहिल्यांदा काय करायची? काय नाही, एक पॅन घ्यायचा मस्तपैकी, त्यात तूप घालायचं. चला, तुमच्या घरी कोण कोण आहे गोखले सर? माझ्या घरी छोटी मुलगी माझी 10 वर्षाची आणि पण मिसेस 10 वर्षाची आहे. हो, कितवीला आहेस तू? 4थी. मग ती कितवीला आहे? ती पण 4थीलाच आहे. आई ग, तिचं काय नाव आहे? तिचं नाव आहे इरा. ती स्वराची इरा. सगळं जुळून आलंय आज. म्हणजे एकदम. माझी तुझी रेषी बरं, एक विषय असा की हे जे ड्रायफ्रुट्सचे तुकडे आहेत हो. ते आत्ता आपण इथे डायरेक्ट घेतलेत, पण ते तुपात परतून पहिल्यांदा घ्यायचे, बरं. म्हणजे जरा चव त्याची फ्लेवर एनहान्समेंट क्रंचीनेस त्यातला वाढेल. मस्त वाटतो एकदम. रत्नागिरीच्या भाषेत तुम्ही हा जो विषय सांगताय, बरेच विषय आज आम्हाला इथे ऐकायला मिळतात. अजून काय hobbies? रत्नागिरीत या अजून खूप विषय ऐकायला मिळते. अजून काय तुमच्या हॉबीज? मी व्हायलिन वाजवतो. अरे किती भारी. येस. मग तुम्ही आणलं नाही आज व्हायलिन इथे? नाही. अहो काय असं करता तुम्ही? एखादं गाणं आम्ही ऐकलं असतं ना तुमच्याकडून. गोखले सर, बोला. ही आवड कशी काय लागली हो व्हायलिनची? नाही, मी पहिल्यापासून तबला वाजवतो ॲक्च्युली, आणि मला असं 11वी-12वीत असताना अचानक वाटायला लागलं की आपल्याला व्हायलिन वाजवायला पाहिजे. तत्पूर्वी मी कधी बघितलं नव्हतं ते, पण तेव्हा मी परत मुंबईत आलो आणि व्हायलिन घेतलं. अच्छा. आणि मग हळूहळू
उत्तम वाजवत नाही, पण मी आपलं हौशीन ते वाजवतो. मिसेस काय करतात तुमच्या? माझी मिसेस MACB मध्ये हे आहे, डेप्युटी मॅनेजर आहे, शासकीय कर्मचारी. शासकीय कर्मचारी बरं, आहे. पण मग त्यांची या खादाडकट्टामध्ये कशी काय मदत? खूप होते तेव्हा, जेव्हा ती घरात असते तेव्हा, आणि अदरवाईज खायला. बरं, हे करत असतानाच आहे ना, ह्याच्यामध्ये आपण हे जे तुपात परतून घेतलेलं नाचणीचं सत्व आहे, नाचणीचं पीठही वापरू शकता, असं काही गरज नाही की नाचणीचं सत्वच पाहिजे. खरं सांगू का, मला आज हे पहिल्यांदाच कळतंय, माझं अज्ञान या बाबतीत आहे थोडंसं. नाचणी पीठ आणि नाचणी सत्व काय फरक? नाचणी सत्व आहे ना, ती नाचणी भिजवून, त्याला प्रोसेस आहे खूप मोठी. नाचणी पिठाला काय प्रोसेस नाही, डायरेक्ट दळली की काम झालं. पण ह्याला ते भरडून ओलं करून नंतर सुकवणे हा मोठा विषय आहे त्यातला. ड्रायफ्रूट घालायची मस्तपैकी, थोडीशी ठेवून द्यावा बाहेर लावेल आपल्या, आणि थोडा असा चुरा घालायचा ड्रायफ्रूटचा. वा, मस्त, खूपच भारी. हे आपलं आता ऑलमोस्ट डन झालेला आहे विषय. ठीक आहे. त्याच्यामध्येच वरती वेलची पावडर थोडीशी टाकायची, स्वादासाठी जरा वेलची पावडर घालूया, मस्त एक फ्लेवर ऍड होईल. आता हे थोडं गार होऊ द्यायला लागेल ना आपल्याला? थोडं बऱ्यापैकी गार व्हायला लागेल. गोखले साहेबांनी हा विषय गरम केलाय, तो जरा गार करून घेऊया आणि मग ओढूया रोल करायच्या विषयाकडे. नाचणी खजूर ड्रायफ्रुट्स रोल साठी लागणारे मिश्रण छान मिक्स झालं, आणि ते गरमही होतं, ते थंडही झालं, आणि ह्यांनी खाल्लं पण. आता पुढे आपल्याला ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचंय. काढून घेऊया आपण ते. असं आता हे तयार झालेलं आहे. 1-2 मिनिटं बाजूला प्लेट ठेवायची. पोळपाट किंवा तत्सम काहीही, म्हणजे जे सरफेस प्लेन असेल त्याचा, असं त्याच्यावरती थोडीशी खसखस, आणि खसखस बरोबर थोडेसे ड्रायफ्रुट्सचे तुकडे, बाहेरून दिसायला पण छान, लागायला पण छान, शिस्तीत एकदम. हे झालं की अंदाज घेत म्हणजे गरम नाहीये ना, असा घेत जरासा याचा असा एक छान रोल तयार करायचा. बरोबर, जसं आपण घरात जाताना अंदाज घेतो की आज वातावरण गरम नाहीये ना, तोच अंदाज इथेही घ्यायचा. सेम. आता तो इथे घ्यायचा. आता ह्याच्यात थोडंसं तूप जास्त झालंय, पण हरकत नाही, कारण ते थोडं त्याच्यानंतर परत ते नॉर्मलला येतं, आणि म्हणजे काय म्हणतात, तूप गोठतं म्हणतात, साकतं म्हणतात, तसं. ठीक आहे. आणि तो त्या पोळपाटावरती किंवा आपण जो प्लेन सरफेस जिथे आपण खसखस आणि ड्रायफ्रुट्स वगैरे घातलेत, तिथे तो रोल ठेवायचा आणि छान असा त्याच्यावर फिरवायचा. जसं दबक्या पावलांनी घरात जायला लागतं कधी कधी, तसं. करेक्ट. गोखले साहेबांचा विषय खोले, हा साधा सोपा नाही तो. अप्रतिम, अतिशय सुंदर असा एक छान रोल आपला तयार झालेला आहे. मला वाटतं ह्याला कट केलं की आपला विषय संपला. बघा, कट करायला इथे मोठा पण चाकू आहे, छोटा पण चाकू आहे. कसा वाटतो रोल स्वरा? मस्त आहे की नाही? कट करू? बघा बघ, नक्की. गोखले सर, आपण आता हे कट करून घेऊया. हो. पण आपले नाचणी खजूर ड्रायफ्रूट रोल तयार झालेले आहेत. अतिशय पौष्टिक आहे, साजूक तुपात करा, मस्त पदार्थ आहे, पटकन घेऊन घ्या. साहित्य आणि कृती. आता नाचणी खजूर ड्रायफ्रूट रोल तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका पॅन मध्ये तूप घ्यावं. ते वितळू लागलं की त्यात बिया काढलेला काळा आणि लाल खजूर घालावा. तो व्यवस्थित मिक्स करून घ्यावा. तुपात परतलेलं नाचणीचं सत्व त्यात घालावं. सुक्या मेव्याचे छोटे तुकडे आणि सुक्या मेव्याचा चुरा देखील घालावा. वेलचीची पूड घालून पुन्हा सगळं एकत्र एकजीव करून घ्यावं आणि हे मिश्रण थंड होऊ द्यावं. आता पोळपाटावर खसखस, सुक्या मेव्याचे छोटे तुकडे, सुक्या मेव्याचा चुरा पसरवून घ्यावा. थंड झालेलं खजुराचं मिश्रण ताटलीत काढून त्याचा रोल तयार करावा. हा रोल पोळपाटावरील खसखस सुक्या मेव्यात सगळीकडून व्यवस्थित फिरवून घ्यावा आणि मग सुरीने कापून त्याचे गोल तुकडे तयार करावे. पौष्टिक असा नाचणी खजूर ड्रायफ्रूट रोल तयार आहे. मंडळी, आज आपल्याकडे ठाण्याहून पल्लवीजी आचार्य आल्या, ज्यांनी केले छानसे तोडे, आणि ते सुद्धा तोडे म्हणजे हे तोडे नाही, पडवळाचे तोडे. आणि उदय गोखले साहेब आले रत्नागिरीहून, त्यांनी आपल्यासाठी अप्रतिम असे नाचणीचे रोल केले. त्याच्यामध्ये भरपूर ड्रायफ्रुट्स आणि खजूर आहेत. फार भारी वाटलं बघा.
विषय असा आहे की आम्हाला आनंद झाला. थँक्यू. तुम्हाला कसं चांगला झाला विषय. चांगला झाला विषय. तुम्हाला कसं वाटलं आज? एकदम बढिया, मस्त वाटलं. खूपच छान मुळात झीच्या प्लॅटफॉर्मवरती यायला मिळालं आणि म्हणजे काय म्हणतात त्याला, ज्येष्ठ बालकलाकार तिच्या बरोबर पण बोलता आलं आणि चतुरस्त्र एका व्यक्तिमत्वाशी गप्पा मारता आल्या. बरं वाटलं. वा वा, आम्हालाही छान वाटलं. आणि या पदार्थाने इतकीच मजा मला त्याची आली जिथे तुम्हाला कळलं की तुम्ही एकमेकांचे नातेवाईक आहात. खरंय. म्हणजे आज असा खूप अनेक अर्थांनी हा एक छान योग आहे. आणि एक अजून आहे, आम्ही एका एका गावाचे. गावचे आहोत. तुला मिळणार फुकट मिसळ. तू किती वेळेला मस्का अरे मारशील? नाही, मस्का नाही, मला खूप आनंद झाला. कळलं मला. खूप आनंद झालाय आणि आय एम शुअर तुम्ही सुद्धा हे पदार्थ जेव्हा कराल आणि खाल तेव्हा तुम्हाला सुद्धा खूप आनंद होईल. पण त्यासाठी करायला लागेल पदार्थ, हो की नाही? Yes. चला आता आपण प्रेक्षकांना देऊया निरोप आणि हे फस्त करूया. पण त्याआधी मंडळी, प्रेमाचा आणि नेहमीचा सल्ला की अरबट सरबट खाऊ नका आणि झी मराठी सोडून कुठेही जाऊ नका. पाहत राहा चविष्ट, गोड गोड, खमंग आणि एक छानसा गुबगुबीत कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये